आपण ऐकत आहात VAG मराठी स्टोरीज आणि मी सादर करते आहे मिसमॅच लव भाग 67. गार्गी, बोलतेस का आता? नक्की काय त्रास देते तुला? कसं सांगू तनू, म्हणजे आधी माझ्यासाठी सगळं काही प्रियांश होता, पण तो ज्या प्रकारे मला सोडून गेला ते सगळं खूप हर्टिंग होतं ग. या सगळ्यातून कशीबशी बाहेर पडत होते मी, तेव्हा कार्तिकचं ते वागणं मला नकळत त्याच्याकडे खेचू लागलेलं. नव्हे, आत्ताही अप्रूप वाटतंय मला त्याचं ते वागणं. कळत नाही त्याला खरंच माझ्याबद्दल काही वाटतं का, की तो नेमका काय फायदा म्हणून माझ्याकडे पाहत असेल. अगं, पण तू समजतेस तसंच असेल कशावरून? जरुरी नाही ना प्रत्येक माणूस प्रत्येक गोष्टीत फायदाच बघतो. पण तेच तर नाही ना समजत. पण तूच तर म्हणतेस ना, कृतीमधून त्याचं वेगळं वागणं तू नोटीस करत आहेस. हो, पण पैसा म्हणजे सगळं काही नसतं ना ग तनू. कार्तिककडे खूप पैसा आहे, सगळं आहे. मला गरज लागली की तो माझ्यासमोर पैसा ओतेलही कदाचित. पण जर माझ्या मनाची होणारी मानसिक उलाढाल जर का तो समजून घ्यायला असमर्थ असेल आणि मला गरज असणाऱ्या त्या क्षणात भावनात्मक सपोर्ट देऊ शकत नसेल, तर काय अर्थ राहिला या नात्याला? मग प्रियांश काय वाईट होता? खोटंच का होईना, पण प्रेम तर करत होता. मग माहिती आहे ना तुला, त्याचं प्रेमच खोटं आहे, तरीही त्याच्यासाठी का त्रास करून घ्यायचा आहे गार्गी तुला? मला माहिती आहे तुला या क्षणाला भावनात्मक सपोर्ट हवाय आणि सगळ्यात जास्त त्रास त्याचा होतोय तुला. पण खोटेपणा आला तिथंच तर सारं संपलं. निदान कार्तिक वरवर तुझ्याशी रागाने बोलत असेल, पण मनातून प्रेम करत असेल आणि कृतीतूनही दाखवत असेल तर ठीक आहे ना. कदाचित त्याला वेळ हवा असेल, किंवा काही लोक असतात असे जे कृतीतून दाखवतात प्रेम, पण तोंडात मात्र त्यांच्या आग असते. नाही यार, मला नको आहे हे असं. मला माहिती आहे गार्गी, तू प्रियांशचं प्रेम कार्तिकमध्ये शोधत आहेस कदाचित, पण लक्षात घे, प्रियांश प्रियांश आहे आणि कार्तिक कार्तिक, दोन्ही वेगळ्या व्यक्ती आहेत. असेल कदाचित, पण मला असं नको आहे. काहीतरी खूप खोलवर त्रास देत आहे ग मला. असं वाटतंय माझा पहिला प्रियांशच मला परत मिळाला असता तर. आणि काय सांगावं, तो प्रियांश आधीपासूनच तुझ्यापासून बरंच काही लपवत असेल. तो कसा आहे हे तर तुला अजूनही माहीतच नसेल. आणि आणि कदाचित तो कसा आहे हे तर तुला अजूनही माहीतच नसेल. तर काय, तू तू असं का बोलतेस? तो असा नव्हता ग आधी. मला अजूनही खरं वाटत नाही आहे की प्रियांश असं वागला. चल, एक गेम खेळायची, लाईव्ह गेम. काय? कसली गेम? हे बघ, आत्ता या क्षणाला मी तुझ्यासमोर कार्तिकला सुद्धा कॉल लावेन आणि प्रियांशला सुद्धा. अगं पण कशाला? जस्ट फन ग. आणि यामध्येच आपल्याला कोण कसं आहे ते कळून जाईल. ओके? पण कसं, मी नाही समजले. तू मला आधी नंबर सांग आणि गंमत बघ. तू सांग आधी कोणाला लावू. तुला वाटेल त्याला लाव. ठीक आहे, मग कार्तिकचा नंबर दे. ओके, घे. तिने तिला नंबर सांगितला आणि तनूने तिच्यासमोर कार्तिकला कॉल लावला. रिंग जात होती. अगं, पण तू त्याला काय सांगणार आहेस? तू फक्त शांत बस, ती म्हणाली आणि पुढच्या क्षणाला फोन उचलला गेला. तनूने फोन कॉल स्पीकरवर केला. हॅलो मिस्टर कार्तिक, आय मिस यू. तनू एकदम मादक आवाजात म्हणाली. हॅलो, हु इज धिस? कार्तिकचा आवाज आला. मला नाही ओळखलंस? कार्तिक, आय एम मॅडली इन लव्ह विथ यू. रॉंग नंबर. समोरून फोन कॉल कट झाला. हे काय होतं तनू? गार्गी हसली. थांब, परत लावते. अगं वेडीस का? कशाला उगाच? तिला शांत राहायचा इशारा करत तनूने परत त्याला कॉल लावला होता, पण यावेळी तो बीप होऊन कट झाला. पाहिलंस, त्याने मला ब्लॉक केला. ओ रिअली? हो, मग काय, बघ तर. तिने परत कॉल लावला तरीही तसंच बीप होऊन कट झाला. आता प्रियांशची बारी. दे, त्याचा नंबर दे आता. गार्गीने तनूला प्रियांशचाही नंबर दिला आणि तिने तिच्यासमोरच त्याला कॉल लावला. हॅलो प्रियांश,
तनू मघासारखंच परत एकदा मादक आवाजात म्हणाली तसा प्रियांशचाही पुढून तितक्याच उत्कट आवाजात रिप्लाय आला. हॅलो, हू इज धिस? मे आय नो यू? तू मला ओळखत नाहीस, पण हवं असेल तर ओळख करून घेऊ शकतोस. ओ, मला आवडेल ना. तुझं नाव? माझं नाव संजना आहे. ओ, इट्स सो नाईस नेम. पण माझा नंबर कुठून मिळाला तुला? मी एक प्रोफेशनल मॉडेल आहे. मी तुला काहीच वेळात माझे फोटो पाठवते. तसले हां? मला ना तुझ्यासारख्याच माणसाची गरज होती पोर्टफोलिओ बनवण्यासाठी. मला हेल्प करशील का प्लीज? तुला मदत करायला मी आत्ता तयार आहे. बोल, कधी भेटूया? त्याच्या बोलण्यात अगतिकता होती जी ऐकून गार्गीच्या तळपायाची आग मस्तकात गेली. अरे पण मी पुण्यात राहते. हो का? काही हरकत नाही, मी रात्री पोहोचेन तिथे. तू फक्त बोल कुठे यायचं आहे. प्रियांशकडून हे वाक्य आलं तसं गार्गीची सटकली. तिने भरकन तनूच्या हातातला फोन हिसकावून घेतला आणि बाजूला जाऊन त्याला झाडू लागली. एक नंबरचा हलकट आहेस प्रियांश तू. तुला लाज वाटायला पाहिजे. इतकं नीच लेवलचं असशील असं वाटलंच नव्हतं मला. आता माझ्यासाठी कायमचा मेल आहेस तू. कोण कोण बोलतंय? तुझी आई. ठेव तू माकडा. आता जर माझ्यासमोर आलास ना तर मेलास तू, लक्षात ठेव. म्हणत गार्गीने फोन कॉल कट केला. इकडे तनूने डोक्यावर हात मारलेला. अगं काय केलं तू हे? त्याला बोलावलं असतं ना इथे आणि मग ठेवून द्यायची होतीस थोबाडीत एक. हे आहे त्याचं कॅरेक्टर. अशा माणसासोबत राहण्यापेक्षा कार्तिक काय वाईट आहे? पण पण आपल्याला माहीत नाही ना कार्तिक काय विचार करतो. नाहीतर पुन्हा माहीत पडायचं की असं काही नाही आहे. बरं, मग आता तू काय ठरवलं आहेस? मी काही नाही ठरवलं आहे असं. पण एक मात्र, प्रियांश आता माझ्यासाठी कायमचा मेला. आय जस्ट हेट हिम. आणि म्हणूनच त्याच्यासाठी रडायची काहीही गरज नाही आहे गार्गी. तनू तुला माहिती आहे कार्तिक पण सेम हेच बोलत होता. नको त्या माणसासाठी रडायची गरज नाही. अगं मग झालं तर आता तुझ्यासमोर झालं ना सगळं. दूध का दूध, पाणी का पाणी. म्हणत ती हरवली. इकडे कार्तिकने आपली महत्त्वाची मीटिंग संपवली होती. गार्गीसोबत झालेल्या त्या वादामुळे त्याचं डोकं आधीच भणाणलं होतं. त्याने टेबलवरची फाईल नीट लावून ठेवली, लॅपटॉप बॅगेत भरला आणि तो निघण्याच्या तयारीत होता. तेवढ्यात केबिनचा दरवाजा उघडला गेला. एक अत्यंत मॉडर्न हाय प्रोफाईल मुलगी हातात महागडी हँडबॅग आणि चेहऱ्यावर कमालीचा आत्मविश्वास घेऊन आत शिरली. कार्तिकने कपाळावर आठ्या आणून तिच्याकडे पाहिलं. एक्सक्यूज मी, तुम्ही कोण? आणि आत येण्यापूर्वी तुम्ही ऋषीला विचारलं नाही का? कार्तिकचा आवाज अधिकृत आणि कठोर होता. रिलॅक्स कार्तिक, मी सानिका. तुझ्या मॉमने म्हणजे गायत्री आंटींनी मला तुझा पत्ता दिला होता आणि आज भेटायला सांगितलं होतं. ती सोफ्यावर आरामात बसत म्हणाली. मॉमने? पण कशासाठी? कार्तिक गोंधळला. सानिका किंचित हसली. कम ऑन कार्तिक, गायत्री आंटी आपल्या लग्नाबद्दल बोलली असेलच ना तुझ्याशी. त्यांनी सांगितलं की तुला हायजीनची किती आवड आहे. टू बी ऑनेस्ट, मला सुद्धा तुझ्यासारखा हायजिनिक आणि शिस्तप्रिय मुलगाच हवा होता. आपली जोडी एकदम परफेक्ट मॅच ठरेल. तिचं हे बोलणं ऐकून कार्तिकचा चेहरा आता रागाने लाल झाला. त्याला मॉमच्या या वागण्याचा प्रचंड संताप आलेला. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि खुर्चीवरून उठत स्पष्टपणे सांगितलं. आय एम सॉरी सानिका, पण बहुतेक माझ्या मॉमने तुला पूर्ण सत्य सांगितलेलं दिसत नाही आहे. माझं ऑलरेडी लग्न झालं आहे. सानिकाने अजिबात विचलित न होता त्याच्याकडे पाहिलं आणि उपरोधाने म्हणाली. ओ प्लीज कार्तिक, ते लग्न ते तर फक्त 1 वर्षाचा करार आहे ना. आंटींनी मला सगळं सांगितलं आहे. सो आपण त्या गोष्टीला सिरियसली घेण्याची काहीच गरज नाही आहे. करार हा शब्द सानिकाच्या तोंडून ऐकल्यावर कार्तिकला आतून कुठेतरी टोचलं. गार्गीसोबतचं नातं कसंही असलं तरी बाहेरच्या व्यक्तीने त्याबद्दल असं बोलणं त्याला सहन झालं नाही. कराराचं असो वा कशाचंही, सध्या मी विवाहित आहे आणि आय एम नॉट लुकिंग फॉर एनी अदर गर्ल. तू आता जाऊ शकतेस. त्याने दरवाजाकडे बोट दाखवत स्पष्ट शब्दात सांगितलं. सानिकाचा अहंकार दुखावला गेला. ती झटकन उभी राहिली. व्हॉट? तुझ्या मॉमने मला खास भेटायला सांगितलं होतं तुला आणि तू मला असा हकलून लावतोयस?
तुला मॅनर्स नाही आहेत का? हे बघ सानिका, मॉमशी मी घरी गेल्यावर सविस्तर बोलतो, पण प्लीज तू हे लक्षात घे की आपल्यात काहीही होऊ शकत नाही. माझ्या आयुष्यात दुसऱ्या कोणासाठीही जागा नाही आहे. सॉरी. कार्तिकने आता चर्चेला पूर्णविराम दिला होता. सानिका रागात पाय आपटत केबिन बाहेर निघून गेली. कार्तिक तिथेच काही वेळ सुन्न उभा राहिलेला. त्याने वैतागून आपली बॅग उचलली. त्याला आता लवकरात लवकर घरी पोहोचून मॉमसोबत बोलायचं होतं. तो कारजवळ आला तर शंकर गाडीजवळ थांबलेला. शंकर, गाडी व्हिलाकडे घे. आणि आलाच सोडून घर गेला. त्याने कारमध्ये बसत विचारलं, सर माफ करा, त्या आल्याच नाहीत. म्हणजे माझ्यासमोरून अशा कुठेतरी निघून गेल्या. कुठे गेल्या, का गेल्या, काहीच बोलल्या नाहीत. त्यांचं सामानही अजून डिक्कीतच आहे. काय? तू तू मला बोललं का नाहीस हे? मी वर आलो होतो, पण तुम्ही बिझी होता मीटिंगमध्ये. अरे यार, गाडी साईडला घे म्हणून त्याने पटकन खिशातून फोन काढला आणि गार्गीला कॉल लावला. तर तिचा नंबर स्विच ऑफ येत होता आणि हे पाहून त्याला आता तिची काळजी वाटत होती. तो तिला वारंवार कॉल लावू लागला. मनातून मात्र म्हणत होता, मला यासाठी राग आला तिचा. एवढं होऊनही त्या प्रियांशवरच विश्वास ठेवते. तिला कळत नाही काही गोष्ट. इकडे गार्गी अजूनही तनूसोबत होती. तिच्याशी बोलत होती. मला आज घरी जाऊ वाटत नाहीये. त्या इनामदारांच्या विचार करते दादाकडे जावं, पण दादाकडे जायचं म्हटल्यावर ग्रँडपांना मला फोन करून सांगावं लागेल. अगं मग सांग ना. अगं पण त्यासाठी फोन ऑन करावा लागेल. मला ना आता कोणाशीच बोलायची इच्छा नाही आहे. अगं पण ग्रँडपांना कॉल करायचा तर ऑन तर करावा लागेल ना मोबाईल. तिने मिचमिचत मोबाईल ऑन केला आणि इतक्यात कार्तिक तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्याचा मेसेज तिच्या मोबाईलवर आला. तसे तिचे डोळे विस्फारले. हो माय गॉड, अगं काय झालं? अगं बहुतेक कार्तिक कॉल करत होता. ओ हो, बघ कोणाला काळजी आहे. आता कळतंय का तुला? तुझ्यावर रागावलं तरी तो तुला कॉल करतोय म्हणजे बघ, काहीतरी सुरवायचं असणार त्याला. दुसरं काय? तिने ओठांचा कोपरा दुमडला आणि ती बोलत होती तोपर्यंत परत त्याचा कॉल येऊ लागला. पण ती काही त्याचा कॉल उचलायला तयार नव्हती. अरे यार, आलाच त्याचा कॉल. अगं वेडी, बघ तो तुला कॉल करतोय, उचल लवकर. मला नाही उचलायचा. वेडीस का ग? उचल. काय ग तनू, म्हणत वैतागून तिने फोन कॉल उचलला आणि कानाला लावत म्हणाली, हॅलो, आर यू मॅड ऑर व्हॉट? फोन का स्विच ऑफ येतोय तुझा? आणि कुठे आहेस? तुला काही समजतं का? इथे गेला तास झालं मी तुला कॉल करतोय. मी ते गार्गी ततपप करत होती. एवढ्या तनूने तो फोन ओढूनच घेतला आणि फोन कानाला लावून बाजूला जात त्याला म्हणाली, जीजू ती माझ्यासोबत आहे. मी तनू, तिची बेस्ट फ्रेंड. ओ ओके, आय नो तुम्ही टेन्शनमध्ये आला असाल, पण ती जरा डिस्टर्ब होती म्हणून मला भेटायला आलेली. आम्ही इथेच दत्तनगर चौकात आहोत. तुम्ही तिला शोधत असाल तर इथे या. पण दत्तनगर चौकात कुठे? बजाजच्या कॉर्नरला, ती सांगत होती आणि गार्गीने तिला फटका मारला. ओके, येतोय मी तिथे. शंकर, दत्तनगर चौकात घे. पुढून फोन कॉल कट झाला. अगं काय, तू त्याला कशाला इथं बोलवलंस? मला दादाकडे जायचं होतं, विसरलीस? अगं ठीक आहे ना, तसंही दादाच्या हगपेक्षा कार्तिकची हग वॉर्मिंग असेल. ती डोळा मारत म्हणाली, तनू यू स्टुपिड मॅड आहेस का? काहीही काय बोलतेस? पण हे बोलतानाही तिच्या गालात जे ब्लश आलेलं ते लपत मात्र नव्हतं. हो का? आता मी काहीही बोलते, पण तुझा चेहरा जे बोलतोय ते बघ ना किती खरं आहे. अरे यार, मला नव्हतं जायचं तिथे. मला एकटं राहावं वाटतंय. असं तर नाही वाटत आहे तुझ्याकडे पाहून. ती तिच्याकडे मिश्किलपणे पाहत हनुवटीवर बोट आपटत होती. हो, जसा काय तो मला पाहून आता लगेच मिठीत घेईल. चुप कर तू वेडपट. बोलतच तिने तनूला फटका मारलेला. एवढ्यात तर तिथे जोरात हॉर्न वाजवत कार येऊन थांबलीही. तशी गार्गी सावध होऊन उभी राहिली. ॲक्च्युली मला दादाकडे जायचं आहे. माझी मी जाईन, तुम्ही जा घरी. गार्गी आत बस, हवं तर मी सोडतो तुला. जीजू, तिला ना अजिबात एकटं सोडू नका. खूप रडत होती मघाशी. माहीत नाही एकटं सोडलं तर ती काय करेल. मी कसं बसं तिला समजावलंय, पण मला तर वाटतंय तुम्ही ना आता तिला घरीच न्या.
तनू मध्येच मुद्दाम बोलली. अगं वेडपट आहेस का तनू तू? अशी मार देईन ना. ती तनूकडे पाहत लटक्या रागाने तोंडातच फुटफुटली. आता बसतेस का गार्गी? लेट होतोय. एकतर मी तुझा फोन लागत नव्हता म्हणून ग्रँडपांना कॉल केलेला. ते सारखे फोन करत आहेत आता मघापासून. प्लीज लवकर बस. अगं बस ग, किती प्रेमाने सांगत आहेत ते, म्हणत तनूने गालातच हसत तिला कारकडे ढकललं. तुला ना मी बघते नंतर, म्हणत ती कार्तिकच्या बाजूला नाईलाजानेच बसली. थँक्स, कार्तिक तनूकडे पाहत म्हणाला आणि गाडी लगेचच निघाली. बाहेर पुण्याच्या रस्त्यावर ट्रॅफिकचा प्रचंड गोंधळ असला तरी कारमधल्या त्या शांततेत गार्गीला आज पहिल्यांदाच कार्तिकच्या हक्काच्या रागामागे दडलेली एक अनाम सुरक्षितता जाणवत होती. प्रियांशच्या फसव्या गोडव्यापेक्षा कार्तिकचा तो रागीट पण प्रामाणिक अधिकार तिच्या विस्कळीत झालेल्या विचारांना आज हळूवार फुंकर घालत होता. कारचे बाहेर पाहताना तिच्या गालात एक अजीबचं समाधानाचं हसू पसरलेलं मनात विचार येत होता. इतके मिस कॉल तर आजवर मला कधी प्रियांशनेही केले नव्हते. आजचा भाग इथेच संपलेला आहे. बघा, मैत्रीण असावी तर तनूसारखी. तनूने आज गार्गीला तिनं काय चूज करायला हवं याची जाणीव करून दिली आहे आणि बहुतेक गार्गीला सुद्धा ती झाली आहे. बघूया आता ते दोघं एकमेकांसमोर कसे बोलणार आहेत. आजचा भाग कसा वाटला हे आपल्या कॉमेंट्समधून नक्की कळवा. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.